नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत लाल मिरचीतली शेंगदाण्याची चटणी। आता शेंगदाण्याची चटणी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे बनवत असतं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे देखील ती बनवली जाते। तर आज आपण खूप सोपी आणि छान चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। मी इथे एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून घेत आहे। आता आपल्याला हे शेंगदाणे मीडियम टू हाय फ्लेमवरती छान 7 ते 8 मिनिटं खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे सतत खालीवर करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता शेंगदाणे कितपर्यंत भाजायचे तर त्याचे छान साली निघायला लागतात आणि थोडेसे हलकेसे शेंगदाण्यांवर डाग येतात, म्हणजेच काळे डाग, तिथपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता इथं 7 ते 8 मिनिटांमध्ये शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत। आता गॅसची फ्लेम बंद करून हे शेंगदाणे थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत। आता शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी ह्याच्या अर्ध्या शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे आणि अर्धे तसेच ठेवलेले आहेत। तुम्हाला हवं असल्यास सर्व साल काढा किंवा सर्व तशीच राहू द्या, असे देखील शेंगदाणे खूप छान लागतात। आता ही शेंगदाणे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये घालणार आहेत 2 लाल मिरच्या आणि त्याचबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या। आता मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। मिरची नसेल तर मिरची पावडर घातली तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर आता आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरवरती ओबडधोबड असे बारीक करून घ्यायचे आहेत, खूप बारीक करायचे नाहीत। शेंगदाणे मिक्सरवरती वाटून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि तेलामध्ये आता मी अर्धा चमचा जिरी घालून घेत आहे। जिरी छान फुलली की जो आपण शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतला आहे तो यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे। जिरी अशा पद्धतीने तेलामध्ये आपण घालून फोडणी तयार केली ना, इतकी छान टेस्ट लागते। शेंगदाण्यामध्ये असं खाताना तोंडात जिरा आल्यानंतर खूपच सुंदर टेस्ट लागते। आता ही तेलामध्ये छान आपण हे शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतलेला आहे, चटणी मिक्स केली। आता चवीनुसार मीठ यामध्ये घालून हे सर्व एकजीव करून घेणार आहे। आता ही शेंगदाण्याची चटणी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेममध्ये जवळजवळ 4 ते 5 मिनिटं छान खरपूस भाजून घ्यायची आहे। खूप छान वास येतो असा बारीक ह्या शेंगदाण्याची चटणी भाजताना। तर आता शेंगदाण्याची चटणी भाजताना अशा पद्धतीने सतत आपल्याला ही परतून घ्यायची आहे। तुम्हाला जर या चटणीला थोडीशी आंबट टेस्ट द्यायची असेल तर अर्ध्या लिंबाचा रस या स्टेजला घालून मिक्स केला तर खूप छान टेस्ट येते। आवडीनुसार तुम्ही ते देखील करू शकता। आता गॅसची फ्लेम बंद केली आणि तुम्ही पाहू शकता तयार आहे लाल मिरचीतली शेंगदाण्याची चटणी। अगदी चविष्ट चवदार बनून तयार होते। मी याआधी हिरव्या मिरचीतल्या शेंगदाण्याची चटणीची रेसिपी त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी शेअर केली। ह्या दोन्ही रेसिपी अगदी सोप्या आहेत आणि खूप छान चटपटीत चवदार होतात। तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर त्या देखील नक्की एकदा ट्राय करा। आणि ह्या जर शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। त्याचबरोबर ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।